पण तिने शिक्षण घ्यायला हवं होतं असं तुम्हाला खरंच नाही वाटत? अहो मॅडम, याच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना, तर मुलीच्या शिक्षणासाठी कुठनं असणार आहेत? अहो पण सगळं फुकटच आहे ना, जेवण, पुस्तकं, कपडे सुद्धा. तेवढंच फुकट आहे मॅडम. शाळा दुपारचं जेवण देते आणि त्याच जेवणाचा डबा आणल म्हणून पोरांना शाळेत पाठवणारा आईबाप बघतो ना, तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची चीड येते. घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पुचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम. अहो, ज्या घरी भाकरीसाठी आईबाप रानोमाळ फिरतात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की. आणि कसं आहे मॅडम, तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी. एक बाई म्हणून काळजी वाटली म्हणून बोलले मी. हीच तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची. आपण ते वाईट कसं हे सांगतो, हळहळतो, पण प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही, इथून बाहेर पडत नाही, मदत करत नाही. भाषण करणारा नकोच आहे आपल्याला, भाकरीची सोय करणारा हवाय. आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम मला. नाही नको, बापाला सांगितलं करतील ते. स्वाभिमान, हा स्वाभिमान गरीबाच्याच दावणीला का बांधलेला असतो अजून एक कोड. अरे बाबा घे, तू मोठा झालास, कामाला लागलास की कर परत, मग तर झालं. अहो फी फक्त 750 आहे, हे जास्त आहेत. अजून एक वाईट गुण, इमानदारी. अरे बाबा ठेव, लागतील तुला. आणि अजून काय लागलं तर मला मागायचं, कुणासमोर हात पसरायचे नाहीत काय. आणि तू काय काळजी करू नकोस, मी नीट लिहून ठेवेन. तू मोठा झालास, कामाला लागलास की कर मला परत. पण आता एक शब्द बोलू नकोस. उद्याची उद्या फी भरून टाकायची आणि आता फक्त अभ्यासाचाच विचार करायचा काय. चला. अरे सर, हे एकदा फिरवू का? येतो. मध्या, काय झालं रडायला? सर रागवलं का? नाही अबे, फीचे पैसे दिले सरांनी. सगळे शिक्षक कुरकुटे दरांगत नसते तर काय काय कांबळे सर बी असते. तिथनी 1 मिनिट बी लागला नाही हे काढून द्यायला. माझ्या बापाचं 2 दिवसाचं कष्ट वाचवलं रे याने. आभ्या, हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय महाभिमान पाठवलं का का आत्तीनं? राहू दे बघायचं. तुझ्या आई काय आणतच नसलं बोलतोयस बघ. अगं आणतीस की, पण म्हटलं आत्ता छायाची पी कशी बशी दिला, लगेच कसं आणशील म्हणून आपलं चेष्टानं म्हटलं. तू शाळा शिकतोय, मी पडले अडाणी, मला कुठं काय कळतंय तेव्हा नाही का. बरं बया, चुकलं माझं. आता तरी दाखव काय त्याच्यात.